काल काँग्रेसच्या CWC मीटिंग मध्ये पॅलेस्टाईन समर्थनाची भूमिका घेण्यात आली। काँग्रेसने अप्रत्यक्ष पद्धतीने जे दहशतवादी तिथे हायदोस घालतायत त्यांना खुलं समर्थनच दिलेलं आहे। म्हणजे जे निरपराध माणसं मारली गेलेली आहेत आणि मारणारे जे त्यांना दहशतवादी आहेत त्यांच्यासाठी काँग्रेस खुल्या मनाने रस्त्यावर उतरलेली आहे। काँग्रेसच्या कालावधीमध्ये जे जे दहशतवादी हल्ले झाले 26/11 असेल किंवा अन्य जे दहशतवादी हल्ले झाले त्या सगळ्या गोष्टीला काँग्रेसचा अप्रत्यक्ष पद्धतीने कसा पाठिंबा असेल आणि काँग्रेसची मानसिकता काय होती हे याचं प्रदर्शन करणार आहे। कधी सनातन धर्माला शिव्या घालणाऱ्या लोकांबरोबर काँग्रेस बसणार आणि आता दहशतवाद्यांना मदत करण्यामध्ये काँग्रेसने त्यांच्या CWC बैठकीमध्ये ठराव केलेला आहे। आता मला मुद्दा ह्या निमित्ताने असा विचारायचा आहे की जेव्हा सनातन धर्माला विरोध झाला तेव्हा उद्धव ठाकरे काय बोलले नाहीत, तेव्हा मौनी बाबासारखे बसलेले एक चकार शब्द ना त्या DMKला ठडकवलं ना त्या इंडिया अलायन्स मध्ये तुम्ही सनातन धर्माला काय बोलत असाल तर मी इंडिया अलायन्सच्या बाहेर निघीन असा बाळासाहेब ठाकरेंच्या मुलग्याने बोलण्याची हिम्मत दाखवली नाही। आणि आता काँग्रेसने जेव्हा सरळ सरळ दहशतवाद्यांची भूमिका च्या बाजूचं समर्थन केलंय ते केल्यानंतर आज 24 ते 48 तास होत आलेले आहेत। आतापर्यंत उद्धव ठाकरेंनी काही भूमिका घेतलेली नाही। जशी सनातन धर्माबद्दल भूमिका घेतली नाही तसंच याही बद्दल हे सत्तेसाठी असलेला लाचार, जिहादींच्या मतांसाठी असलेला लाचार, उद्धव ठाकरे काही बोलणार नाही हे असं सरळ स्पष्ट आहे। आज सकाळी त्याच्या नालायक कामगारांनी संजय राजाराम राऊतनी मोठं स्पष्टीकरण देत होता, इतिहास सांगत होता आणि म्हणूनच बाळासाहेबांच्या विचारातून हे लोक कसे लांब गेलेले आहेत। दसरा मेळावा शिवतीर्थावर घेण्याचा ह्यांना नैतिक अधिकार का नाहीये? बाळासाहेबांच्या विचाराला तिलांजली हे लोकांनी कशी दिली आहे ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे सनातन धर्म असो किंवा पॅलेस्टाईन संदर्भात काँग्रेसने घेतलेली भूमिका असो, दहशतवाद्यांबरोबर राहण्याची जे काँग्रेसची भूमिका असो आणि त्यांनाच मांडीला मांडी लावून बसणारे उद्धव ठाकरे असो, या कुठल्याही गोष्टी बाळासाहेबांच्या विचाराच्या चौकटीमध्ये बसणारे नाहीत, हिंदुत्वाच्या विचाराच्या चौकटीत बसणारे नाहीत। म्हणून ह्यांना बाळासाहेब ठाकरेंचं नाव लावण्याचा अधिकार नाही। तुमची हिम्मत असेल तर त्या काँग्रेसच्या नेत्यांना ठणकावून दाखवा, तुमच्यात बाळासाहेबांचं रक्त असेल। मी आज पण बोलतो यांची DNA चाचणी करा, तुमच्यात बाळासाहेबांचं रक्त आहे हे सिद्ध करा। कारण का बाळासाहेबांनी या गोष्टी कधीच सहन केल्या नसत्या। बाळासाहेबांच्या हयातीमध्ये आजचा सकाळचा सामना हा त्या दहशतवाद्यांना अशा शब्दामध्ये बाळासाहेबांनी ठणकवलं असतं ते इथून ते इस्रायल पर्यंत त्यांना ते थरथर कापले असते। पण ही हिम्मत उद्धव ठाकरे दाखवणार नाही। ज्याचा राजकीय लव जिहाद झालाय, जो त्या मतांसाठी एवढा वेडा झालेला आहे दहशतवाद्यांचा किंवा जिहाद्यांचा, तो काय बाळासाहेबांच्या विचारावर चालणारा व्यक्ती नाही।
त्याला बाळासाहेबांचं नाव आणि बाळासाहेबांची शिवसेना ह्याच्यावर नाव लावण्याचा अधिकार नाही. जे आम्ही वारंवार सांगतोय ते राहुल गांधीजींना नेतृत्व करण्याचे अधिकार नाही, म्हणजे त्यांच्यामध्ये गुण नाही, त्याच्यावर शिक्कामोर्तबच राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवारजीने काल एका भाषणात केलेला आहे. त्यांनी भाषणातच सांगितलं की राहुल गांधी हे चांगले वक्ते नाही, म्हणजे शिक्कामोर्तबच करून टाकलेलं आहे की हे जे राहुल गांधी स्टेजवर उभं राहून भाषण करू शकत नाही, विचार देऊ शकत नाही, आणि ते विरोधकांना सोडा, आम्ही तर त्यांचे राजकीय विरोधक आहेत, पण त्यांच्या काँग्रेसचा विरोधी पक्ष नेता विधिमंडळातला तोच अगर म्हणत असेल की माझ्या नेत्याला बोलायलाच येत नाही, तर राहुल गांधींनी आता घरी बसावं आणि तोंडाला टाळं मारावं. दुसरं, सकल हिंदू समाज यांची आज यांनी इच्छा व्यक्त केली आहे की ह्या वर्षी जे नवरात्र उत्सवाच्या काळामध्ये जो दांडियाचं आयोजन सगळीकडे जे आयोजन होतं, ते दांडियामध्ये त्या निमित्ताने येणारे जी लोक आहेत ते हिंदूच असले पाहिजे. हिंदूंचा सण साजरा करत असताना कोणी आमच्या माता भगिनींकडे वाकड्या नजरेने पाहत असेल, कोणीही भगवे कपडे घालून, भगवे अंगावर ते शाल घेऊन, भगवी टोपी घालून अगर आमच्या माता भगिनींना छेडछाणी करत असेल, कारण का आमच्या माहिती अनुसार ह्याच कालावधीमध्ये असंख्य लव जिहादचे प्रकरण होतात, खोटं बोलून फसून आमच्या माता भगिनींना फसवण्याचे प्रकार खूप होतात. म्हणून सकल हिंदू समाजाची मागणी आहे की जिथे जिथे दांडिया होतील तिथे आयोजकांनी गेटवरच आधार कार्ड चेक करावं. आतमध्ये जाणारा व्यक्ती हा खरा हिंदू आहे का ते बघूनच त्याला आतमध्ये जाण्याची परवानगी द्यावी. कारण का हिंदू धर्मातच आपण देवीची पूजा करतो. अन्य धर्माचे जे लोक आहेत ते मूर्तीची पूजा करत नाहीत. जी आमची देवीची आणि मूर्तीची पूजाच होत नाही, करत नाही, त्यांना आतमध्ये जायला परवानगी देऊ नये. एवढं मी आयोजकांना या निमित्ताने मी विनंती करेन, त्यांनी ह्याची काळजी घ्यावी. आणि कोणाला अगर आतमध्ये जायचंच आहे, दांड्या खेळायचंच आहे, हिंदू धर्म स्वीकारायचाच आहे, कारण का आपण सगळे मुळात पहिले हिंदूच आहोत आणि त्याच्यानंतर आपला इतिहास बघितला, मुळात आपण सगळेच हिंदू आहोत. आणि ज्याची इच्छा आहे की बाबा मी हिंदू धर्म मला स्वीकारायचा आहे, मला हिंदू सण साजरे करायचे, तर त्यांची घर वापसी करण्यासाठी आमच्याकडे आमची यंत्रणा सज्ज आहे. आमचे हिंदुत्ववादी संघटना आहे जे त्यांची घर वापसी आणि त्यांचे धर्मांतर करून परत त्यांना हिंदू करू शकतो, परत हिंदू धर्मात आणू शकतो. म्हणून परत एकदा नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने आयोजकांना मी आवाहन करेन की सकल हिंदू समाज जे जे आपल्या इथे दांड्या खेळायला येतील ते हिंदू धर्माचेच असले पाहिजेत. आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही त्यांचे आयडी कार्ड म्हणजे हे आधार कार्ड तपासा आणि त्याच लोकांना आतमध्ये परवानगी द्या. धन्यवाद. आता एका बाजूला बाळासाहेबांच्या विचाराला तिलांजली द्यायची, बाळासाहेबांचा कुठलाही विचार स्वीकारायचा नाही. सनातन धर्माला कोण बोललं तर उद्धव ठाकरे तोंडाला कुलूप लावतात. दहशतवाद्यांना काँग्रेस समर्थन करतं, त्या काँग्रेसला वोट उचलण्याची हिंमत नाही, एवढे लाचार झालेत. तर कुठल्या तोंडाने तुम्हाला दसरा मेळावा शिवतीर्थावर करायचा आहे? पहिलं ते ज्या बाळासाहेबांचा फोटो तुम्ही मागे लावणार त्या बाळासाहेबांच्या विचाराचा सन्मान तरी करायला शिका. ते विचाराला भांडवल करायचं, विकायचे स्वतःच्या राजकारणासाठी, स्वतःच्या मतांच्या घाणेरड्या राजकारणासाठी. आणि कसल्या कोर्टात जाऊन परवानग्या मागताय? पहिलं स्वतःच्या अंतकरणाला जाऊन विचारा की मी बाळासाहेबांचा आतापर्यंत राहिलोय का, बाळासाहेबांचं नाव लावण्याचा मला अधिकार आहे का, हे पहिलं विचारा आणि मग दसरा मेळाव्याची परवानगी मागा. शिवसेनेमध्ये कुठेतरी अडथळा निर्माण करण्यासाठी
भाजपमध्ये लवकरच शिंदे गट विलीन होईल असे आरोप जो आहे तो वैभव नाईक यांनी केला. त्यांचं म्हणणं आहे की जर तुम्हाला दसरा मेळावा घ्यायचा तर तुम्ही भाजपच्या कार्यालयामध्ये या. जो सकाळची चहा आणि नाश्ता आणि रात्रीचं जेवणच शिंदे साहेबांच्या कार्यालयामध्ये करतो, त्यांनी आम्हा लोकांना भाजप आणि शिंदे साहेबांना वर जास्त टीका करण्याची हिंमत करू नये. त्याचा सकाळचा नाश्ताच त्यांच्या घरात होतो आणि रात्री निघताना तो वर्षावरूनच निघतो. त्या वैभव नाईकनी पुरा दिवसाचा पहिला आपला दिवसक्रम हा उद्धवजींना दाखवावा. ह्याचा हा फक्त शरीराने ठाकरायचा आहे, बाकी पूर्ण तो शिंदे साहेबांवर गेलेला आहे. विरोधक यासाठी म्हणले की येत्या काळामध्ये शिंदेचे मंत्री भाजपच्या चिन्हावर लढतील. केसरकर हा एका तलवारचा डोंगराळा आहे, हा कधीही शिंदे गट करू शकतो. ह्याचा भाऊ हा मशालीवर लढणार आहे की घड्याळावर लढणार आहे, हे शरद पवारांच्या पक्षाच्या चिन्हावर लढणार आहे, हे पहिलं त्यांनी जाहीर करावं आणि मग बाकीच्या लोकांना कमळ चिन्हाचे बद्दलचे सल्ले द्यावे. तर सुनील राऊत यांनी तुमच्या भाजपाकडे टीका केली आणि त्यानंतर कुठले पक्ष बदलले ते बघा. गटारातल्या माणसाकडे मी बघत नाही. खालच्या पातळीचा माणूस खालच्याच पातळीची टीका करणार ना, तो खालीच असतो. पण गटारीकडे बघायचं नसतं, रस्त्यावर घालायचं असतं. सर, दो बड़ी बातें आपने अभी कही है कि पहला तो कि हिंदू धर्म से अगर कोई होगा तो उसे ही दांडिया में प्रवेश दिया जाए, और इसके साथ ही अगर कोई घर वापसी करना चाहता है तो उसको भी हम लाने के लिए तैयार है. तो दो बड़ी बातें, इसमें से बहुत बड़ा बात भी छिड़ सकता है. सकल हिंदू समाज की ये प्रमुख मांग है, जो हम तक उन्होंने पहुंचाई है कि हर साल जो दांडिया और नवरात्र का फेस्टिवल जो मनाया जाता है और वहां दांडिया के वक्त ऐसे कई घटनाएं हुई है जहां बहुत बड़े पैमाने पे लव जिहाद के केसेस होते हैं. अन्य धर्म के लोग जो जिहादी सोच के हैं वो भगवी चादर भगवे कपड़े पहन के हमारे माता बहनों को टारगेट करने के लिए वो नवरात्र में आते हैं. इसलिए मैंने जो ऑर्गेनाइजर्स है नवरात्रि उत्सव के, दांडिया उत्सव के, उनको एक आह्वान किया है, उनको एक विनंती की है कि आप किसको अंदर हमारे माता बहनों के साथ खेलने के लिए भेज रहे हैं उसका आप आधार कार्ड चेक करना चाहिए. वो सच्ची हिंदू धर्म का है क्या, या वो दांडिया का इस्तेमाल हिंदू धर्म को इस्तेमाल करके लव जिहाद और धर्मांतर जैसे केसेस बढ़ाने के लिए उधर आया है. मैं माता बहनों को भी बोलूंगा कि जो आपके बाजू में या आपके सामने खेलने वाले आदमी के ऊपर आप नजर रखिए कि ये कोई गलत इंटेंशन से तो नहीं नवरात्र में आया है. इसलिए मैं ऑर्गेनाइजर से कहूंगा, आयोजकों को कहूंगा कि आप गेट पे ही आधार कार्ड चेक करें, क्योंकि हमारे हिंदू धर्म ही देवी की पूजा की जाती है. अन्य जो धर्म के लोग हैं वो मूर्तियों की पूजा करते नहीं है, और अगर उनको हमारी देवी की पूजा ही करनी नहीं है तो फिर वो किस हिसाब से वो हमारे दांडिया में शामिल होना चाहते हैं. और आगे जाके मैं ये भी कहूंगा कि अगर उनको हमारे हिंदू धर्म स्वीकारना ही है, नवरात्र हमारे आके हमारे साथ उनको सेलिब्रेट करना ही है, तो हम उनको वापस हिंदू धर्म में लाने के लिए हम उनको मदद करेंगे, उनकी घर वापसी करने के लिए हम मदद करेंगे. हमारे हिंदुत्व विचार के संस्थाएं जो अन्य धर्म के लोगों को वापस हिंदू धर्म में लाने के लिए बहुत मेहनत करते हैं, तो वो भी अगर चाहते हैं कि उनको अगर हिंदू धर्म स्वीकारना है, क्योंकि पहले इतिहास अगर आपने देखा है होगा तो हम सब पहले हिंदू ही थे और उसके बाद अलग अलग माध्यम से चीजें हुई है. तो मैं ये आह्वान करूंगा, एक तो जो ऑर्गेनाइजर्स है वो आधार कार्ड चेक करके ही अंदर लोगों को भेजे कि ये सच्ची में अगर हिंदू है तो ही उसको अंदर भेजे, या और दूसरा किसको भी अगर घर वापसी करनी है, हिंदू धर्म स्वीकारना है, नवरात्रि गणेश चतुर्थी ये सारी की सारी हमारे हिंदू जो फेस्टिवल है वो सेलिब्रेट करना है, उसको हम वापस हिंदू धर्म में लाने के लिए हम पूरी तरीके से मदद करेंगे. भाजपच्या मराठी गरबाला आता उद्धव ठाकरे गटातून सुनील राऊत यांनी मराठी गरबाचा आयोजन केलं. असं आहे की आता आमच्या लोकांची कॉपी करण्याशिवाय त्यांच्याकडे नुसता कार्यक्रमच राहिलेला नाहीये.
आज त्यांना स्वतःला सिद्ध करायला लागतंय, स्वतःचं अस्तित्व दाखवायला लागतंय आणि ज्याच्या कुटुंबातच राजकीय धर्मांतर झालं असेल त्यांनी असे हिंदू सण साजरा करण्यामध्ये पडू नये. 5 राज्याचे जे निवडणुका जाहीर झाल्या दिल्ली लोकसभा बोले सीडब्ल्यूसी मीटिंग में आपने कहा कि पैलेस्टीन का समर्थन करते हुए एक कांग्रेस ने ठराव किया है. इसके बारे में उद्धव ठाकरे या जो भी हिंदुत्ववादी संगठन है उन्होंने कुछ कहा नहीं, जो कि एमयूए में अभी साथ में है. इसके बारे में क्या? देखिए, जब भी सनातन धर्म के खिलाफ डीएमके के लीडर लोगों ने बात किया था तभी उद्धव ठाकरे मौनी बाबा बन के बैठे थे, तभी उन्होंने कुछ भी बोला नहीं. कल भी जब सीडब्ल्यूसी जो कांग्रेस की हाईएस्ट बॉडी है उसमें भी जो कुछ पैलेस्टाइन के लोग हो या जो टेररिस्ट ऑर्गेनाइजेशन हो उसको सपोर्ट करने के लिए उद्धव एक ठराव पारित किया गया. अभी इस बारे में तो उद्धव ठाकरे चुप्पी तोड़ेंगे क्या? इस बारे में तो उद्धव ठाकरे बात करेंगे क्या? एक तरफ बोलते हैं कि मैं बाला साहब ठाकरे का बेटा हूं, मुझे दसरा मेळावा शिव तीर्थ पे करने दो, मेरी शिवसेना है, मैं बाला साहब ठाकरे का बेटा हूं. तो अगर आप बाला साहब ठाकरे के विचारों पे चलने वाले लोग हैं, आप में अगर बाला साहब ठाकरे का खून है तो बाला साहब आज अगर जिंदा होते तो उन्होंने इस दहशतवादियों के लोगों के खिलाफ कड़ी से कड़ी भूमिका ली होती. जो उद्धव ठाकरे लेंगे क्या? उनमें उतनी हिम्मत है क्या? ये मेरा सवाल है. जयंत पाटील अजित पवारांच्या गटात दाखल होण्याची शक्यता आहे. जलसंपदा खातं मंत्रिमंडळ विस्तारामध्ये मिळावं यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत, अशी देखील चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. आतापर्यंतची चर्चा आपल्या माध्यमातून माझ्या कानावर आली आहे. जयंत पाटील जी एक राज्याचं एक फार प्रभावी नेतृत्व आहे. त्यांना पश्चिम महाराष्ट्र असो किंवा राज्यामध्ये त्यांनी विविध खात्यामध्ये अतिशय चांगलं काम केलेलं आहे. म्हणून असं काही गोड बातमी कानापर्यंत येत असेल तर त्याचं मी स्वागतच करतो. 5 राज्यात त्याच्या निवडणुका आता जाहीर झालेल्या आहेत. दिल्ली लोकसभा म्हणून पाहिलं जाते. आमदारातून म्हटलं जातं की ही मोदी सरकारची निरोपाची नांदी असेल. ज्याच्या स्वतःच्या आमदारांनी ह्याला कायमस्वरूपी निरोप देऊन त्याला घरी बसवलेला आहे, त्यांनी दुसऱ्याची निरोपाची चिंता करू नये. ज्यांनी स्वतः एक पण साधी सरपंचाची निवडणूक लढवली नाही त्याला हे कळत नाही की लोक विधानसभा, महापालिका आणि लोकसभेच्या वेळेस विविध विचारांनी मतदान करतात. जो माणूस लोकसभेसाठी मतदान करतो तोच माणूस विधानसभेसाठी वेगळा विचार करतो आणि तोच व्यक्ती महापालिकेसाठी वेगळा विचार करतो. ज्यांना निवडणुकीचं गणितच कळत नाही, जो साधा त्यांनी सरपंच पदाची निवडणूक लढवली नाही त्यांनी निरोपाची चिंता करू नका. तुमच्या कायमस्वरूपी निरोप हे तुमच्याच शिवसेनेने कायमस्वरूपी तुम्हाला दिलेला आहे आणि लंडन परत पाठवण्याची सोय तुमची करून ठेवलेली आहे. मनसेअध्यक्ष राज ठाकरेंची काल पत्रकार परिषद झाली. तो या मुद्द्यावरती एकंदरीत पत्रकार परिषद होती. 7 व्हिडिओ क्लिप्स दाखवल्या गेल्या. त्याच्यामध्ये फडणवीसांची होती, मुंडे साहेबांची होती, ठाकरेंची होती. त्यांचं म्हणणं असं आहे की एकंदरीतच आपण बघतोय या सर्वांची सरकार येऊन गेली पण एकानेही टोल नाके बंद केले नाही. सर्वांचा याच्यामध्ये हे होता, सहभाग होता की जाहीरनाम्यामध्ये याचा उल्लेख होता. काल देवेंद्र फडणवीसजींच्या उपमुख्यमंत्री कार्यालयातून अधिकृत ह्याबद्दलचं निवेदन आलेलं आहे. त्या निवेदनामध्ये अतिशय स्पष्ट आहे की कुठले टोल नाके बंद केलेले आहेत, कुठले काय परिस्थिती आहे. एवढी स्पष्ट भूमिका अगर उपमुख्यमंत्री साहेबांच्या कार्यालयातून आल्यानंतर लहान मुलाला पण तुम्ही विचारलं तरी त्याला ते निवेदनामध्ये काय माहिती आहे ते स्पष्ट झालेलं आहे. आणि ज्यांना ते निवेदन समजलंच नसेल, ज्यांना त्या निवेदनाचे आखडेच समजलं नसतील तर तेच अशा पद्धतीने सगळीकडे व्हिडिओ दाखवत फिरत असतील. देवेंद्रजीने बोलत असताना अतिशय स्पष्ट सांगितलेलं की नेमकं काय परिस्थिती आहे, किती बंद झालेलं आहे, किती उघडे, हे सगळं स्पष्ट केलंय. आणि मुळामध्ये तुम्हाला त्यांची तांत्रिक माहितीच कळली नसेल तर मग हे असे तसे इकड तिकडचे आंदोलन होणारच ना. पण जी भूमिका देवेंद्रजींनी घेतलेली आहे ती अतिशय स्पष्ट आहे आणि आम्ही सगळेजण त्याला समर्थन करतो. 2 ते 3 दिवसाचं डेडलाईन दिलंय, नाहीतर टोल नाके जाळून टाकू असं आहे की आता एकदा ती भूमिका स्पष्ट केल्यानंतर त्याच्यावर अगर प्रत्येकाला आपल्या आपल्या पद्धतीने अशी भाषा करायची असेल तर पोलीस आपलं आपलं काम करतील. पण जर 2 ते 3 दिवस राज ठाकरे स्वतः म्हटलं की आम्ही बोलू मुख्यमंत्र्यांशी, त्यानंतर आम्ही आंदोलन करू, पण त्याआधीच मनसैनिकांनी अनेक टोल जे ते अडवले ते काल रात्री टोलही जाळले. मग त्यांच्यावर केसेस पण झाल्या आहेत ना. एकदा केसेस झाल्यानंतर नेमकं त्या मुलांना कोण सोडवायला येतो का?
किती मनसैनिकांवर आतापर्यंत त्यांचे आयुष्य खराब झालेले आहेत, त्यांचे पासपोर्ट जप्त झालेले आहेत, पासपोर्ट म्हणजे केसेस असल्यामुळे त्यांचं भविष्य अंधारात गेलेलं आहे. म्हणून मला असं वाटतं की मी आता येताना बाळा नांदगावकरजींची पण स्टेटमेंट बघितली. पक्षाच्या प्रमुखांना विचारल्याशिवाय उगाच अति उत्साहाने मीडियाच्या हौसामुळे अगर कोण आंदोलन करत असतील ना, तर पक्षप्रमुख त्या संदर्भात बघून घेतील. दीपक केसरकरांनी चुकीची कबुली दिलेली आहे. आरोग्य यंत्रणेमध्ये आम्ही अनेक शिकाऊ डॉक्टर घेतले, तर त्यामुळे अनेक ठिकाणी आरोग्य यंत्रणा कमी होताना पाहायला लागली. त्यांनी स्वतः वक्तव्य दिलं. असं आहे की दीपकजींनी जी वक्तव्य होतं, मी तर ऐकलेलं नाहीये, पण मला असं वाटतं त्यांनी संयम ठेवून जरी वक्तव्य करावं, कारण का वस्तुस्थिती तशी नाहीये. आमच्या पण भागामध्ये ग्रामीण रुग्णालय आणि उपरुग्णालय आहेत, असे कुठले अनुभव आम्हाला तरी आढळलेले नाहीये. केसरकरांचं एक तुमच्या बाबतीत एक चांगलं विधान असं आहे की तुमच्या म्हणजे भाजपच्या बाबतीत की गरज पडली किंवा तसं गरज असेल तर आम्ही भाजपच्या चिन्हावर देखील निवडणूक लढवू, लोकसभा लढवू. या सगळ्या बाबतीत एक फॉर शिवसेना असं अगर त्यांचा भूमिका आली असेल तर मी स्वागतच करतो, कारण का शेवटी देशाला पुढे घेऊन जायचं असेल आणि मोदी साहेबांना आपल्याला ताकद द्यायचं असेल तर जास्तीत जास्त कमळ चिन्हावरचे खासदार निवडून गेले पाहिजे, अशी सगळ्यांचीच भूमिका आहे. आणि त्याला अगर जास्तीत जास्त पाठिंबा अगर वाढत असेल तर आम्ही स्वागतच करतो. थँक्यू.